कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा या ठिकाणी नगर मनमाड राज्य महामार्गावर आज सायंकाळी कार आणि ॲपेरिक्षामध्ये भीषण अपघात झाला. तर यामध्ये एका 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय आणि 5 जण जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांगुनाबाई भीमा पवार, वय वर्ष 55, राहणार डिग्रस, या पती भीमा बाबूराव पवार यांच्या समवेत आज सायंकाळी 4:30च्या सुमारास ॲपेरिक्षानं राहुरीकडून डिग्रसकडे चालल्या होत्या. तर नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाट्याकडे रिक्षा वळत असताना नगरकडून राहुरीच्या दिशेनं भरधाव येणाऱ्या MH14 BA 5064 क्रमांकाच्या कारनं रिक्षाला जोराची धडक दिली. तर धडकेची तीव्रता इतकी होती की ॲपेरिक्षानं 2 ते 3 पलट्या घेत रस्त्याच्या कडेला ती जाऊन पडली. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून तातडीनं उपचारासाठी रवाना केलं. मात्र या अपघातात चांगुनाबाई पवार यांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये ॲपेरिक्षा चालक ताया सीताराम शिंदे, राहणार गोटुंबे आखाडा, भीमा बाबूराव पवार, राहणार डिग्रस, तसेच कारमधील दीपक संभाजी हारे, रोहिणी दीपक हारे आणि त्यांचा 10 वर्षीय मुलगा दक्ष दीपक हारे, सर्वजण राहणार लोणी यांचा समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं गेलंय. चांगुनाबाई पवार यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. या दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच डिग्रस परिसरातील नागरिकांनी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. चांगुनाबाई पवार यांच्या निधनामुळे डिग्रस आणि परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जातीये. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.